नमस्कार. एक प्रश्न आहे. प्रामाणिकपणाचं फळ खरंच मिळतं का हो? चला, आज आपण एका खूप प्रसिद्ध गोष्टीमधून हेच शोधायचा प्रयत्न करूया. ही गोष्ट आहे त्या गरीब लाकूड तोड्याची. त्याच्यासमोर ना एक असा मोह उभा ठाकला की जो त्याचं आयुष्य अगदी कायमचं बदलू शकणार होता. मग त्याने काय निवडलं असेल? चला पाहूया. तर आपल्या या गोष्टीची सुरुवात होते एका अशा माणसापासून ज्याच्याकडे ना संपत्ती वगैरे काही नव्हती, पण त्याच्याकडे एक अशी गोष्ट होती जी पैशापेक्षा कित्येक पटीने मौल्यवान होती, आणि ती म्हणजे त्याचा प्रामाणिकपणा. चला तर मग भेटूया त्याला. ही गोष्ट घडते कुठे? तर निसर्गाच्या अगदी कुशीत एका घनदाट जंगलामध्ये. आता हे जंगल म्हणजे फक्त झाडं झुडपं नाहीत बरं का. आपल्या या हिरोसाठी हेच त्याच्या रोजीरोटीचं साधन आहे. आणि लवकरच हेच जंगल त्याच्या चारित्र्याच्या परीक्षेचं ठिकाणही बनणार आहे. आणि हा आहे आपला नायक रामू. परिस्थिती तशी गरिबीचीच होती, पण त्याचं मन मात्र खूप श्रीमंत होतं. का? कारण तो होता प्रामाणिक. खरं तर गरिबी आणि प्रामाणिकपणा याच दोन टोकांवर त्याची संपूर्ण गोष्ट उभी आहे. जरा रामूच्या हातातल्या त्या साध्या लोखंडी कुऱ्हाडीकडे बघा. ती फक्त एक वस्तू नाहीये. ती त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या जगण्याचं एकमेव साधन आहे. म्हणजे विचार करा, त्याचं सगळं भविष्य ना फक्त त्या एका कुऱ्हाडीवर अवलंबून होतं. आणि मग सगळं काही नेहमीसारखं सुरू असताना एका सामान्य दिवशी एक अशी अनपेक्षित घटना घडते. अशी घटना जी रामूचं ते शांत आयुष्य आहे ना ते पूर्णपणे हादरून टाकणार होती. तो बिचारा नेहमीप्रमाणेच लाकूड तोडत होता, आणि एका क्षणात सगळं काही बदललं. त्याची कुऱ्हाड ती हातातून निसटली आणि थेट नदीच्या खोल पाण्यात जाऊन पडली, गडप झाली. म्हणजे काय, तर त्याच्या रोजीरोटीचं साधन त्याच्या डोळ्यांदेखत नाहीसं झालं होतं. आता ती नदी इतकी खोल होती ना, रामूला कळून चुकलं की त्याची कुऱ्हाड आता काही परत मिळणार नाही. त्याची सगळी आशा संपली होती. तो त्या नदीकिनारी बसला आणि त्याला अक्षरशः रडू कोसळलं. पण म्हणतात ना, जिथे प्रामाणिकपणा असतो तिथे कुठून तरी दैवी शक्ती मदतीला धावून येतेच. रामूच्या अश्रूंनी जणू काही नदीतल्या देवतेलाच साथ घातली, आणि इथूनच त्याच्या प्रामाणिकपणाची खरी परीक्षा सुरू झाली. आणि तेवढ्यात काय झालं? अचानक नदीच्या पाण्यातून एक तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. त्या देवतेने इतक्या मायाळू आवाजात रामूला विचारलं, "बाळा, तू का रडतो आहेस?" आणि मग काय, रामूने आपली सगळी कहाणी त्यांच्यासमोर मांडली. देवतेने रामूचं ऐकून घेतलं आणि त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. पण ऐका, ही काही साधीसुधी परीक्षा नव्हती. यात 3 टप्पे होते, आणि प्रत्येक टप्प्यावर मोह वाढत जाणार होता. पहिला मोह सोनं, दुसरा चांदी, आणि मग तिसरा सत्य. बघूया आता रामू या मोहांना कसा सामोरा जातो. आणि इथेच या गोष्टीचा खरा संघर्ष सुरू होतो. विचार करा, एका बाजूला आहे चमचमणारी सोन्याची कुऱ्हाड, जी एका क्षणात त्याची सगळी गरिबी दूर करू शकली असती, आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याचं साधंसुधं पण प्रामाणिक सत्य. निवड खरंच खूप कठीण होती. सोन्याची कुऱ्हाड बघून कुणाचेही डोळे दिपून गेले असते, नाही का? पण रामू, त्याचा प्रामाणिकपणा अजिबात डगमगला नाही. त्याने एक क्षणही विचार केला नाही आणि स्पष्टपणे सांगितलं, "नाही महाराज, ही माझी कुऱ्हाड नाही." देवालाही आश्चर्य वाटलं असेल. त्यांनी त्याला पुन्हा एकदा पारखून बघायचं ठरवलं. यावेळी समोर आणली चांदीची कुऱ्हाड. आता हा मोह सोन्यापेक्षा थोडा कमी असेल, पण तरीही मौल्यवान तर होताच. पण नाही, रामू आपल्या तत्वांशी अगदी ठाम होता. त्याने पुन्हा एकदा प्रामाणिकपणे नकार दिला. आणि मग शेवटी देवतेने तीच जुनी लोखंडी कुऱ्हाड पाण्यातून बाहेर काढली. आणि ती पाहताच रामूचा चेहरा कसा उजळला असेल. त्याच्यासाठी तर ती सोन्या चांदीपेक्षाही जास्त मौल्यवान होती. तो इतक्या आनंदाने ओरडला, "हो महाराज, हीच माझी कुऱ्हाड." रामू या परीक्षेत फक्त पास नाही झाला, तर त्याने आपल्या प्रामाणिकपणाने थेट देवतेचं मन जिंकून घेतलं. आणि खरंच आहे, जेव्हा आपण सत्याची निवड करतो ना, तेव्हा त्याचं फळ हे मिळतंच मिळतं. देव त्याच्या प्रामाणिकपणावर इतके खुश झाले, इतके प्रसन्न झाले की त्यांनी त्याला फक्त त्याची लोखंडी कुऱ्हाडच परत दिली नाही, तर बक्षीस म्हणून ती सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाडसुद्धा दिली. म्हणजे बघा, सत्याच्या मार्गावर चालण्याचं त्याला कसं तिप्पट फळ मिळालं. इथे ना एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. रामूला हे बक्षीस का मिळालं? कारण त्याने ते मागितलं नव्हतं. त्याच्या त्या निस्वार्थ आणि प्रामाणिक स्वभावानेच हे अनपेक्षित बक्षीस जणू काही त्याच्याकडे खेचून आणलं.
आणि ह्याच गोष्टीतून आपल्याला एक खूप महत्वाचं सत्य शिकायला मिळतं. मोह हा काही काळापुरता असतो, क्षणिक असतो. पण प्रामाणिकपणातून जो सन्मान मिळतो, जे फळ मिळतं, ते खूप काळ टिकणारं असतं. म्हणून कितीही कठीण परिस्थिती आली तरी निवड नेहमी सत्याचीच करायला हवी. तर ही झाली एका लाकूड तोड्याची गोष्ट. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. आजच्या जगात जिथे प्रत्येक पावलावर मोह आहेत, तिथे प्रामाणिकपणाचं बक्षीस नक्की कशात मिळतं? सोन्या चांदीच्या कुऱ्हाडीत की मग मनःशांती आणि आत्मसन्मानात? यावर विचार नक्की करा.